नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महामानवाच्या विचारधनाचा जागर घडविणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. जगाच्या पाठीवरील देशांच्या यादीमधील अगदी आगळा वेगळा देश म्हणजे भारत. सिंधुस्थान, हिंदुस्थान, इंडिया अशा बहुअभिधानाने परिचित असलेला आपला हा देश. पण त्यातही भारत हे त्याचे सर्वाधिक पॉप्युलर नाव. भा म्हणजे प्रज्ञा, प्रतिभा यांची प्रभा आणि रत म्हणजे रममाण होणे. प्रज्ञा प्रतिभेच्या साधनेमध्ये रममाण झालेला देश म्हणून त्याचे नाव भारत. अशी समाज मनात रूढ असलेली एक व्युत्पत्ती. यासाठी अनेक दाखले दिले जातात, पण वरील नामाभिधान सर्वार्थाने सिद्ध करणारा आधुनिक काळातील विद्वत व्यासंगाचा सगळ्यात ठळक दाखला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या अवघ्या 65 वर्षांच्या आयुष्यात बाबासाहेबांनी अतिशय महत्वपूर्ण कामे केली. दलित, शोषित, पीडितांचे जागरण, संघटन, प्रबोधन, संविधानाची निर्मिती आणि त्याच्या आधारे न्याय्य हक्कांचे संरक्षण. सहसा कुणी ज्या वाटेला जाणार नाही अशा समाजासाठी अनिवार्य असणाऱ्या विषयांवर मूलभूत स्वरूपाचे लेखन, संपादन असे हिमालयाच्या उंचीचे योगदान त्यांनी देशाच्या जडणघडणीत दिलेले आहे. परंतु या सगळ्यांसोबत आपल्या आरंभिक आयुष्यामध्ये प्रतिकूलतेची पर्वा न करता त्यांनी जो व्यासंग कमावला तो तमाम विद्यार्थी वर्गासाठी दीपस्तंभ ठरणारा आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकसंग आणि व्यासंग यांचा दुर्मिळ समन्वय साधणारे अपवादभूत उदाहरण ठरतात. या महामानवाच्या महापरिनिर्वाणाला 64 वर्षे होऊन गेली आहेत, पण त्यांच्या विचारांची आणि दुर्मिळ अशा विद्वत साधनेची प्रासंगिकता आजही अबाधित आहे. म्हणून कठीण काळात या महामानवाचे स्मरण अधिकाधिक गडद व्हायला हवे. तरुण पिढीकडून त्यांच्या विचारधनाचे जागरण व्हायला हवे. असाच एक लहानसा प्रयत्न आम्ही युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून करतो आहोत. दिनांक 12 एप्रिल ते 17 एप्रिल 2021 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधनाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयास आमचे विद्यार्थी करणार आहेत. यामध्ये स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेला ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा मूलभूत ग्रंथ, डॉक्टर धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपूर्ण चरित्र, डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचे द इसेन्शियल आंबेडकर, अरुंधती रॉय लिखित द डॉक्टर अँड द सेंट हे वादग्रस्त परंतु महत्वाचे पुस्तक. याशिवाय पद्मश्री दया पवार यांनी बाबासाहेबांचे सर्वस्पर्शित्व अधोरेखित करण्यासाठी संपादित केलेला ग्रंथ आणि द शेअर्ड मिरर या प्रतिष्ठित संस्थेचे संपादन असलेले व्हॉट बाबासाहेब आंबेडकर मीन्स टू मी अशा ग्रंथ संपदेचा या परिचय मालिकेत समावेश आहे. या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र, कार्य आणि विचारधन यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी स्वतःहून या महामानवाचे वेगळेपण आणि मोठेपण समजून घ्यावे एवढ्याच मर्यादित हेतूने आम्ही ही धडपड करतो आहोत. अर्थात या धडपडीत आमच्या विद्यार्थ्यांकडून काही चुका होतील, काही उणीवाही राहतील, परंतु या प्रवासातून त्यांच्या विवेकाचा जागर अविरत चालू राहील हा आशावाद आम्हाला महत्वाचा वाटतो. कोरोना कहराच्या हतबल करून टाकणाऱ्या या काळात ज्यांचे अवघे आयुष्य हेच संघर्षाचे समर होते अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृतिशील स्मरण आपणा सगळ्यांना जगण्याची नवी उमेद मिळवून देईल अशी आमची अपेक्षा आहे. आपण आमच्या याही उपक्रमाला मनापासून दाद द्यावी ही नम्र विनंती. नमस्कार. युवा मनवंतर व कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिचय महामानवाच्या विचारधनाचा या आगळ्या वेगळ्या उपक्रमाअंतर्गत मी गंगाधर बनसोडे आपल्या सर्वांचे मनस्वी स्वागत करतो. प्रिय रसिक मित्रमैत्रिणींनो, आपणास माहीत आहे की 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस आहे. या जयंती दिवसाचे औचित्य साधून जगभरात अनेक कार्यक्रम हाती घेतले जातात
अनेक उपक्रम राबविले जातात, परंतु गेल्या वर्षी आणि याही वर्षी कोरोनाच्या या संकटामुळे सगळे उपक्रम आता डिजिटल कट्ट्यांवरती घेतले जातात किंवा पार पाडले जातात. त्यापैकीच आम्ही युवा मन्वंतर व कल्पक विद्यार्थी समूह या डिजिटल कट्ट्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा परिचय करून देणारी ही सिरीज हाती घेतली आहे. या उपक्रमाचे सर्वेसर्वा डॉक्टर विश्वाधार देशमुख सर व युवा मन्वंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांचे मी याबद्दल मनस्वी आभार मानतो आणि मला या उपक्रमात सहभागी होता आलं त्याबद्दल मी धन्यवादही देतो. सर्वप्रथम मी ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे ते पुस्तक आहे डॉक्टर धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पॉप्युलर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकात साधारणतः 27 लेख आहे किंवा 27 भागांमध्ये याची मांडणी केलेली आहे. साधारणतः 547 पानाचं हे पुस्तक आहे. मुळात धनंजय कीर हे एक लेखक आणि विख्यात इंग्रजी व मराठी चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. या लेखकाचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य म्हणजे या लेखकाने अनेक चरित्र ग्रंथ लिहिले आहेत. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिलं इंग्रजीतलं. त्या इंग्रजी ग्रंथाचं चरित्राचं नाव होतं डॉक्टर आंबेडकर लाईफ अँड मिशन. हे समग्र चरित्र इंग्रजीतून प्रथम धनंजय कीरांनी लिहिलं. ते 1954 मध्ये प्रसिद्ध झालं. विशेष म्हणजे डॉक्टर कीर यांनी हे चरित्र लिहिल्यानंतर किंवा या सगळ्या चरित्राचा दस्तऐवज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळा चाळून बघितला आहे किंवा त्यांनी तपासून दिलेला आहे. त्यामुळं या चरित्राचं एक वेगळेपण आपल्याला जाणवतं ते या कारणासाठी. दुसरं म्हणजे या लेखकांना बाबासाहेब आंबेडकरांचा सहवासही लाभलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना जवळून पाहताही आला आहे. त्यामुळे या चरित्र ग्रंथामुळे प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्याविषयीचा तपशील जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यानंतर अनेक देशी विदेशी अभ्यासकांनी लेखकांनी किंवा व्यासंगी इतिहासकारांनी या चरित्राचा संदर्भ ग्रंथ म्हणूनही वापर केलेला आहे. मुळात या ग्रंथाची मांडणी मला वाटते 3-4 भागामध्ये विभागली जाते किंवा विभागता येते. ती अशी की एक आंबेडकरांच्या पूर्वीचा महाराष्ट्र किंवा भारत, त्यानंतर आंबेडकर आणि त्यांचं बालपण आणि शिक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण आणि शिक्षण, आणि तिसरा भाग जो येतो तो त्यांच्या सामाजिक सुधारणेच्या कामाचा, आणि तिसरा भाग जो येतो तो राजकीय कार्याचा, आणि चौथा भाग जो येतो तो हिंदू धर्माच्या विरोधीची बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली. म्हणजेच दुसरा धर्म स्वीकारण्यासाठी जे हिंदूंच्या याच्यावरती टीका केली त्या बौद्ध धर्माविषयीचा, आणि शेवटी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा सगळा प्रसंग हा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. त्याच्यामुळं हे मराठीतलं उत्तम असं बाबासाहेब आंबेडकरांवरचं चरित्र ग्रंथ आहे. त्याच्यामुळं हा चरित्र ग्रंथ सगळ्यांनी वाचला पाहिजे, सगळ्यांनी आपल्या संग्रही ठेवला पाहिजे, असा हा चरित्र ग्रंथ आहे. मुळात बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीचा जो भारत होता किंवा महाराष्ट्र होता, विशेषतः महाराष्ट्रातही भारतातही अनेक समाजसुधारकांनी या देशातल्या अस्पृश्यते विरुद्ध आवाज उठवला, देशातल्या वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवला, देशातल्या जातीव्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला. यात भारतात अनेक थोर विद्वान होऊन गेले. त्यांनी या सगळ्या जातीव्यवस्थेच्या वर्णव्यवस्थेच्या व्यवस्थेला हादरे दिले. त्यात गौतम बुद्ध आहेत, रामानुजाचार्य आहेत, कर्नाटकात बसवेश्वर आहेत, चक्रधर आहेत, कबीर आहेत, चैतन्य आहेत. यांनी भक्ती मार्गात
मार्गातून हा सगळा प्रचार केला आणि इथली जाती व्यवस्था मोडून पाडण्याचा किंवा या जाती व्यवस्थेला विरोध करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला किंवा ही जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी आवाज उठवलेला दिसतो. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एकनाथ असेल, संत एकनाथ, संत तुकाराम किंवा संत रोहिदास किंवा संत चोखामेळा यासारख्या साधू संतांनी सुद्धा इथल्या या जातीवाचक समाज व्यवस्थेविरोधात आवाज उठवला आणि इथल्या अस्पृश्य समाजाला जागे करण्याचा किंवा इथल्या तळागाळातल्या समाजाला जागे करण्याचा प्रयत्नही केला. मुळात हा सगळा जो काळ होता, हा सगळा काळ ब्रिटिशांच्या राजवटीचा काळ होता. प्रारंभी या सगळ्या राजवटीच्या काळात राजाराम मोहन राय यांनी, महात्मा फुल्यांनी अस्पृश्य समाजासाठी, अस्पृश्य समाजाच्या मुक्तीसाठी अनेक समाज सुधारणा विषयक कार्य हाती घेतले किंवा या सगळ्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलं. त्यामुळं इथल्या ब्रिटिश व्यवस्थेला हादरा देण्याचं काम किंवा इथल्या ब्रिटिश शासनाला विरोध करण्याचं काम या दोन कर्त्या सुधारकांनी केलं असं आपल्याला म्हणता येतं. कारण या काळातलं जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे की अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला कुठल्याही शिक्षणापासून दूर ठेवलं जात होतं. म्हणजे मुळात विद्या संपादन करणं हे आपलं कामच नाही असं त्यांच्यावर बिंबवलं जात होतं. त्यामुळं पडेल ती कामं करणं आणि आपल्या ठरवून दिलेल्या वर्णव्यवस्थेत, ठरवून दिलेल्या जाती व्यवस्थेतल्या कामाचा जो काही परिपाक आहे तो पुढे नेत राहणं एवढंच काम या अस्पृश्य वर्गाने केलेलं आपल्याला दिसतं. मुळात आंबेडकरांच्या पूर्वीचा किंवा सुरुवातीचा जो काही महाराष्ट्र होता त्याला आपण आंबेडकर पूर्व महाराष्ट्र आणि भारत असं म्हणू. त्या वेगवेगळ्या भागात सामाजिक सुधारणा व वैचारिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं आकलन करून देण्यात आलं होतं किंवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये सामाजिक सुधारणेच्या चळवळी सुरू होत्या किंवा चळवळीचं काम सुरू होतं. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे समाज सुधारक अस्पृश्यता निवारणासाठी समाजात समतेचा किंवा समान संधीचा, समान न्यायाच्यासाठी काम करणारी कर्ते सुधारक होती. विशेषतः महाराष्ट्रात लोकहितवादी असतील, रानडे असतील, नंतर भांडारकर असतील, यांनी हे काम केलं. न्यायमूर्ती तेलंग असतील, टिळक असतील, आगरकर असतील यांनी सुद्धा सामाजिक व राजकीय सुधारणेसाठी अनेक प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. हा सगळा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळी बाल्य अवस्थेत ते असतील किंवा त्याच्या आधीचा जो काही महाराष्ट्र, भारत आहे त्याची ही वस्तुस्थिती होती. पण आंबेडकरांच्या पर्वामध्ये आंबेडकरांनी जे काम केलं ते मुळात मुख्य काम आहे अस्पृश्यता निवारणासाठी किंवा अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी. आंबेडकर सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत झगडले आणि आपल्या अस्पृश्य समाजाला जोपर्यंत न्याय मिळवून देता येणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ही दीक्षा आंबेडकरांनी घेतलेली आपल्याला दिसते. म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांचं जे काही बालपण गेलं, बालपणाच्या काळात त्यांना अनेक अस्पृश्यतेचे किंवा अस्पृश्य असल्यामुळं काही चटके सहन करावे लागले किंवा त्याचे वेळोवेळी अस्पृश्य असल्याचे दाखले त्यांना मिळाले. त्याच्यामुळं किंबहुना लहानपणातच, बालवयातच आंबेडकरांना अस्पृश्य असल्याची जाणीव होत होती. मुळात वडील जरी रामोजी सुभेदार हे लष्करात असले किंवा ब्रिटिशांच्याकडे कामाला असले तरी त्यांचं घरानं म्हणजे घरात एकतर सुशिक्षितपणा होता. मुळात रामोजी सुभेदार हेच सुशिक्षित होते. त्यांचा व्यासंग दांडगा होता. ते धर्मतत्वाचा आणि पारमार्थिक ग्रंथाचा त्यांनी स्वतंत्रपणे अभ्यासही केलेला होता. रामायण असेल, पांडव प्रताप असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल इत्यादी ग्रंथ सुभेदारांनी वाचलेले होते. ते पहाटेच उठून स्तोत्र, भजन, दोहे, अभंग आणि भूपाळ्या किंवा या सगळ्याचं भक्तिभावाने पठण करत होते किंवा ते सगळं गात होते.
म्हणून रामोजी सुभेदारांचं व्यक्तिमत्व सुद्धा हे खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं. त्याचा कळत न कळत सगळा हा संस्कार ज्याला आपण म्हणतो तो बाबासाहेब आंबेडकरांवरती झालेला आपल्याला दिसतो. कारण मुळात रामोजी सुभेदारांकडे ओघवती भाषा होती, तर्कांची चांगली बैठक होती, तेजस्वी मुद्रा होती किंवा करारी स्वभाव होता, स्वतंत्र बाणा होता, धिप्पाड बांधा आणि अध्ययनशीलता, वादकुशल वृत्ती इत्यादीमुळे रामोजी सुभेदारांचं एक त्यांच्या समाजातलं त्या काळातलं वलय वेगळं होतं. त्यांनाही मानणारा एक वर्ग होता. मुळात रामोजी सुभेदार हे नाथपंथी घराणं होतं. नंतरच्या काळात त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतलेली आपल्याला दिसतं किंवा त्याचे संदर्भ या पुस्तकात चरित्रकारांनी दिलेले आहेत. वयाच्या 6व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं म्हणजे भीमाबाईचं देहावसन साताऱ्यात झालं. साताऱ्यात आजही ती समाधी आहे. भीमाबाईच्या निधनानंतर आनंद त्यांचा भाऊ बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भीम म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा सांभाळ त्यांच्या आत्या मीराबाई हिने केला. रामोजी सुभेदार हे महात्मा फुले यांचे मित्र होते असाही संदर्भ पुस्तकात आहे. रामोजी सुभेदारांनी काही काळ दुसरं लग्न केलं नाहीये, परंतु नंतर रामोजी सुभेदारांच्या असं लक्षात आलं की दुसरं लग्न जर केलं नाही तर ह्या मुलाबाळांचा नीट सांभाळ होणार नाही किंवा त्यांना जे काही मायेची उब आहे ती मिळणार नाही. म्हणून त्यांनी दुसरं लग्न जिजाबाई नावाच्या एका विधवेशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आणि विशेष अर्थानं दखलपात्र होती. कारण लहानपणीच बाबासाहेबांना या सगळ्या गोष्टींच्या अस्पृश्य असण्याच्या झळा सहन कराव्या लागत होत्या. त्याची जाणीव करून देणाऱ्या घटना त्यांना अस्वस्थ करत होत्या. म्हणून सुभेदारांना असं वाटत होतं की मुलांनी चांगलं शिकावं, मोठं व्हावं, मुलांनी संस्कृत भाषा शिकली पाहिजे, संस्कृतमध्ये वाचलं पाहिजे, मुलांनी अभ्यासू बनलं पाहिजे. मुळात रामोजी सुभेदार हे अभ्यासू वृत्तीचे असल्यामुळे विशेष अर्थानं त्यांनी मुलांवरती हा सगळा संस्कार केलेला दिसतो. त्यामुळं मुलांकडनं ते वाचन करून घेत असत किंवा मुलांना चांगलं वाचण्याची, मुलांनी अवांतर वाचण्याची गोडी लहानपणीच त्यांनी लावली. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावरती हा चांगला परिणाम झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी माध्यमिक शाळेत असतानाच त्यांनी संस्कृत शिकलं. खरं तर रामोजी सुभेदारांना असं वाटत होतं की आपल्या मुलांनी संस्कृत शिकलं पाहिजे. रामोजी सुभेदारांनी नोकरी सोडल्यावर मधल्या काळात ते मुंबईत होते. मुंबईतून पुन्हा त्यांनी आपला आर्थिक गाडा पुढं हाकण्यासाठी म्हणून पुन्हा साताऱ्यात नोकरी पत्कारली आणि तिथं माध्यमिक शाळेत बाबासाहेब आंबेडकरांना दाखल केलं. आणि मग तेव्हा रामोजी सुभेदारांना असं वाटलं की बाबासाहेबांनी संस्कृत शिकली पाहिजे. पण ज्या शाळेत बाबासाहेब आंबेडकर शिकत होते त्या शाळेतल्या वर्ग शिक्षकांनी किंवा संस्कृत शिक्षकांनी असं निपक्षून सांगितलं होतं की मी महाराजच्या मुलांना संस्कृत शिकवणार नाही. मग बाबासाहेबांना या गोष्टीचा प्रचंड तिटकारा आला आणि बाबासाहेबांनी स्वतःहून संस्कृत भाषा शिकली. त्यांनी संस्कृत भाषा शिकली आणि पुन्हा त्यांना संस्कृत ही भाषा प्रचंड आवडू लागली. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे संस्कृतचे चांगले अभ्यासक होते किंवा संस्कृत हे उत्तम बोलत असत किंवा लिहितही असत. या सगळ्या घटना घडामोडी या काळात घडत होत्या. कारण लहानपणी बाबासाहेबांचा स्वभाव हा मुळात हट्टी होता. ते एकदा का पेटून उठले की ते स्वस्थ बसत नव्हते. हाच त्यांच्यातला करारीबाणा पुढच्या आयुष्यातही तसाच आपल्याला असलेला दिसतो. 1907 साली बाबासाहेबांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर लागलीच काही दिवसांनी म्हणजे बाबासाहेबांचा विवाह झाला. त्या 17 वर्षाच्या वय बाबासाहेबांचं होतं आणि त्यांचा ज्यांच्याशी विवाह झाला त्या रमाबाईंचं वय त्यावेळी 9 वर्ष होतं. या सगळ्या धामधुमीच्या काळात एकीकडे आर्थिक संघर्ष, दुसरीकडं अस्पृश्य असल्यामुळं होणारा छळ
किंवा अस्पृश्य असल्याने त्याची पदोपदी होणारी अपमानाची वागणूक या सगळ्या परिस्थितीचा एक कुठंतरी परिणाम किंवा या सगळ्या सामाजिक गोष्टींचा परिणाम बाबासाहेब आंबेडकरांच्यावर झालेला आपल्याला दिसतो. म्हणून या काळात अस्पृश्य समाजाची चळवळ जी काही चालवली जात होती ती चळवळ शिवराम जानबा कांबळे नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली चालवली जात होती. त्यांनीही अनेक जनजागृती करण्याचे उपक्रम हाती घेतले होते किंवा महाराष्ट्रात अस्पृश्य उद्धारासाठी ते काम करत होते. त्यावेळचे दुसरे जे अस्पृश्यांचे नेते होते, एक महत्वाचं नाव आहे खूप, ते नेते म्हणजे कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे होत. त्यांनी विलायतेस जाऊन समाजशास्त्राचा आणि सर्व धर्माचा तोलनिक अभ्यास केला होता. विठ्ठलरामजी शिंदेनी पुढे अस्पृश्य समाजाचं प्रतिनिधित्वही केलं होतं. यावेळी भीमराव आंबेडकर हे मुंबईच्या एलिफिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेत होते. बाबासाहेबांना लहानपणापासूनच मुळात वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यांचा व्यासंग पाहून अनेक जणांनी त्यांची स्तुतीही केली होती. त्यांना बक्षीसही मिळाली होती. 10वीला ते मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावरती केळुसकरांनी त्यांनी लिहिलेला जो पहिला बुद्ध ग्रंथ आहे तोही त्यांना दिला होता. या सगळ्यामुळं एकतर अवांतर वाचन आणि अवांतर वाचनामुळं बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा खरा आनंद पुढे येत होता किंवा ते फार आनंदी होतोय. बाबासाहेब पुढे पदवीधर झाल्यावर बडोदे संस्थानात त्यांनी नोकरी केली. 8-15 दिवसातच नोकरीला जाऊन 8-15 दिवसांनी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. खरं तर ते वडिलांना खूप लाडके होते. वडीलही खूप त्यांचा लाड करायचे बाबासाहेब आंबेडकरांचा. मुळात बडोदा संस्थानात बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी स्वीकारू नये किंवा नोकरी करू नये असा रामोजी सुभेदारांचा आग्रह होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना याची कल्पना होती की जर आपण नोकरी नाही केली तर आपला आर्थिक जो काही गाडा आहे, संसार आहे, तो कसा चालेल. त्यामुळे नोकरी करण्यावाचून त्यांच्याकडे गत्यंतर नव्हतं. त्यामुळे बडोदा संस्थानात त्यांनी ही नोकरी पत्कारली. बडोदा संस्थानाचे जे काही नरेश होते, बाबासाहेब आंबेडकरांवर विशेष प्रेम होतं, विशेष लक्ष होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकलं पाहिजे, खूप ते पुढे गेले पाहिजेत, त्यांनी अनेक भाषांचाही अभ्यास केला पाहिजे असं त्यांना कायम वाटायचं. मग उच्च शिक्षणासाठी त्यांनी बडोदे सरकारकडे बाबासाहेबांनी अशी विनंती केली की मला शिष्यवृत्ती जर मिळाली तर मी उच्च शिक्षण घेऊ शकतो किंवा उच्च शिक्षणासाठी विलायतेत किंवा अमेरिकेत जाऊ शकतो. पण त्या काळी या बडोदा नरेशांनी 4 विद्यार्थ्यांना अमेरिकेत पाठवण्याचा विचार केला किंवा शिष्यवृत्ती देऊन पाठवण्याचा विचार केला. त्यात आंबेडकरांना संधी मिळाली आणि आंबेडकरांनी न्यूयॉर्कला ते उच्च शिक्षणासाठी पोहोचले. तिथे त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले. शिक्षणाचा जो काही उद्धाराचा मार्ग आहे शिक्षण हा, हे त्यांना समजलं. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जेव्हा संधीची लाट येते तेव्हा त्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग त्यांनी केला तर त्या मनुष्यास वैभव प्राप्त होते, असं हे शेक्सपियरचं वाक्य आंबेडकरांनी तेव्हा वाचलं किंवा त्यांच्या वाचनात आलं. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं किंवा ते आपल्या पत्रात असं म्हणतात, इकडे पत्र पाठवल्यानंतर, की आई बाप मुलासह जन्म देतात, कर्म देत नाहीत असे म्हणणे ठीक नाही. कारण आई बाप मुलाच्या आयुष्याला वळण लावू शकतात. ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपण मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी धडपड केली तर आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल असं आंबेडकर म्हणतात. म्हणून आंबेडकरांनी त्या काळात झपाटून शिक्षणासाठी प्रयत्न केले किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठीचा त्यांचा जो काही रोख होता तो वाढवला. कारण त्यांना माहित होतं की शिक्षणाशिवाय आपली प्रगती होणार नाही किंवा शिक्षण हेच खऱ्या अर्थानं आपल्या विकासाचं किंवा सर्वांगीण विकासाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. म्हणून त्यांनी हा समाजातल्या अनेक लोकांना सुद्धा ही गोष्ट सांगितली किंवा ह्याची जाणीव करून दिली की शिक्षणासारखा दुसरा
तरुण उपाय नाहीये. म्हणून अस्पृश्य समाजाने शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणासाठी काम केलं पाहिजे, शिक्षणाविषयी जनजागृती केली पाहिजे. याचा अट्टहास बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुढच्या आयुष्यात सुद्धा धरलेला आपल्याला दिसतो. अमेरिकेत जेव्हा ते न्यूयॉर्कमध्ये शिकत होते तेव्हा आंबेडकरांना एडविन R.A. सेलिगमन या अमेरिकेतील प्राध्यापकाच्या व्यक्तिमत्वाची चांगली भुरळ पडली. हे जे प्राध्यापक होते सेलिगमन, हे लाला लजपतराय यांचे स्नेही होते. कारण त्या काळी आंबेडकरांवर सेलिगमन हा अर्थशास्त्रज्ञ होता. त्यांनी जे बाबासाहेबांना पुढच्या काळात अनेक अर्थाने मदत केली, किंवा बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे त्याला त्यांनी प्रस्तावनाही लिहिलेली आहे. त्या काळी आंबेडकरांनी सुमारे 2000 जुन्या ग्रंथांचा अमेरिकेत संग्रह केला होता. अमेरिकेच्या वास्तवात असताना आंबेडकरांवर 2 गोष्टीचा प्रभाव पडलेला आपल्याला जाणवतो. एक म्हणजे अमेरिकन राज्यघटनेतील गुलामगिरी नष्ट करणारी 14वी घटना दुरुस्ती, आणि दुसरं म्हणजे अमेरिकेतील निग्रो लोकांचा उद्धारकर्ता असलेल्या ब्रुकर टी वॉशिंग्टन यांचा मृत्यू. या 2 गोष्टींमुळे आंबेडकर प्रचंड भांबावले गेले, किंवा या 2 गोष्टींचा त्यांच्या मनावरती प्रचंड परिणाम झालेला दिसतो. कारण अमेरिकेतील आपल्या या सगळ्या विद्या अभ्यासात त्यांनी अनेक गोष्टी अभ्यासण्याचा प्रयत्न केला, मूळ ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला. जेवढा वेळ वाचता येईल तेवढा वेळ त्यांनी या वाचनासाठी दिला. कारण त्यांच्या हाताशी असलेला वेळ आणि पैशांची अडचण, ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी खूप धोक्याची घंटा आपण ज्याला म्हणू त्या होती. कारण एकीकडे पैसे नव्हते आणि दुसरीकडे त्यांच्याकडे वेळ नव्हता. जी शिष्यवृत्ती होती ती ठराविक काळांसाठी होती. त्या काळातच त्यांना तो विद्या अभ्यास पूर्ण करून पुन्हा माघारी जायचं होतं. तर दुसरीकडं जी काही त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती त्या सगळ्या तेवढ्या पैशातच त्यांचा उदरनिर्वाह करायचा होता. त्यामुळं जेवढं वाचता येईल, जेवढा वेळ वाचण्यासाठी देता येईल तेवढा वेळ ते वाचण्यासाठी देतात. मध्ये एका ठिकाणी पुस्तकात असं वाक्य आहे की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला दोन गोष्टी कधीच करता येणार नाहीत. एक म्हणजे पूर्ण वेळ झोप घेता येत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खर्च जास्त करता येत नाही. म्हणजे पैशाची अडचण असल्यामुळं काटकसर करून आपली भूक भागवणं, म्हणजे आपणा सर्वांनाच माहित आहे की वडापाव खाऊन 2 ब्रेडचे तुकडे खाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास सलग त्या लायब्ररीमध्ये अभ्यास केलेला आपण वाचलेला आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या या सगळ्या विद्याभ्यासात आंबेडकरांनी 1916 साली तो सगळा अभ्यास संपून अमेरिका सोडली आणि पुन्हा ते इकडे बडोद्यात आले आणि पुन्हा त्यांनी बडोदा संस्थानाची किंवा नरेशांची मदत घेऊन, त्यांची परवानगी घेऊन लंडनमध्ये कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते पुन्हा गेले. मुळात जी शिष्यवृत्ती मिळाली त्याच्यात असा बडोदा संस्थानांनी करार करून घेतला होता की हा विद्या अभ्यास संपल्यानंतर अमेरिकेतला पुन्हा संस्थानात यायचं आणि संस्थानात येऊन नोकरी करायची. परंतु त्यांनी विनंती केली की मला कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, त्यासाठी लंडनला जायचंय. त्यामुळं मी त्यांना सहमती दिली आणि ते लंडनला गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि या संस्थेत ऍडमिशन घेऊन त्यांनी कायद्याचा अभ्यास आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. या संस्थेत अर्थशास्त्राच्या अभ्यासाकरिता जो काही प्रवेश त्यांनी घेतला, परंतु तो कोर्स त्यांना पूर्ण करता आला नाही. मध्येच त्यांना भारतात यावं लागलं, म्हणून ते 1917ला पुन्हा भारतात आले. परत बडोदा संस्थानात त्यांनी नोकरी केली आणि तिथं जो काही त्यांचा छेड झाला, कारण इथले बडोदा संस्थानातले जे दिवाण होते तेव्हा ते बदलले आणि दुसऱ्या व्यक्ती आल्यानंतर त्यांनी मात्र आंबेडकरांना बोलवून घेतलं की तुमची ती तिकडली शिष्यवृत्तीचा जो काही कालावधी होता तो संपलाय, त्याच्यामुळे तुम्हाला संस्थेतून नोकरी करायला लागेल. त्यामुळे त्यांनी
परत बडोद्यात आले आणि त्यांनी नोकरी सुरू केली. पण बडोद्या संस्थानात नोकरी करत असताना त्यांना अनेक त्रास, अस्पृश्य असल्यामुळे अनेक त्रास झाला. मुळात त्यांना तिथं राहण्यासही कुणी घर देत नव्हतं, जेवायलाही कुणी देत नव्हतं, कारण अस्पृश्य असल्यामुळं राहण्यासाठी कोणी ठेवून घ्यायला तयार नव्हतं, भाड्याने खोली द्यायला तयार नव्हतं. तर दुसरीकडं हा अस्पृश्य असल्यामुळं जेवणाची डबे द्यायलाही कुणी तयार नव्हतं. याशिवाय संस्थानात नोकरी करत असताना सुद्धा तिथले कर्मचारी किंवा तिथले शिपाई सुद्धा आंबेडकरांच्या जवळ येत नव्हते, कारण अस्पृश्य असल्याची भावना पदोपदी त्यांना होत होती. याची जाणीवही आंबेडकरांना ते करून देत होते. शिपाई वर्ग हा सुद्धा आंबेडकरांच्या टेबलावरती फाईल दुरून फेकायचा. त्याच्यामुळं त्यांना असं वाटायला लागलं की आपण इथं नोकरी करण्यात काय अर्थ आहे. जिथं माणूस म्हणून किंवा जिथं आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणी जर आपल्याला अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर आपल्या पदाला आणि आपल्या कामाला काहीही अर्थ नाही, असं क्षणोक्षणी किंवा पदोपदी आंबेडकरांना वाटत होते. म्हणून त्यांनी ती नोकरी मधल्या काळात पुन्हा सोडून दिली. मग याच दरम्यान त्यांच्या सावत्र आईचं निधन झालं. 1918 साली पुन्हा आंबेडकर मुंबईत आले आणि त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरवली. या सभेचे त्यावेळी अध्यक्ष होते महाराजा सयाजीराव गायकवाड. परिषदेला होते विठ्ठलभाई पटेल, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर, बिपिनचंद्र पाल इत्यादी सारख्या नेत्यांचा समावेशही होता. त्यात त्यांनी काही या सगळ्या अस्पृश्यांच्या पुढारपणात त्यांना सुरुवातीच्या काळात काही रस नव्हता. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांना आपलं राहिलेलं अर्धवट जे शिक्षण आहे ते पूर्ण करण्याची आस होती. त्यामुळं शिक्षण कसं पूर्ण करता येईल, पुन्हा इंग्लंडला जाऊन मला कायद्याचा अभ्यास आणि ती डिग्री कशी मिळवता येईल यासाठी आंबेडकर कसोशीनं प्रयत्न करत होते. मग परंतु इंग्लंडला जाण्यासाठी लागणारा खर्च जो आहे किंवा तेवढी जी पैसे आहेत ते पैसे आंबेडकरांकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी प्राध्यापकीची नोकरी मुंबईमध्ये सिंडनहॅम महाविद्यालयात स्वीकारली आणि ते काही काळ प्राध्यापक म्हणून काम करू लागले. मग याच दरम्यान प्राध्यापकीचं काम करत असताना, आर्थिक गरज भागवत असताना, काही पैसे जवळ ठेवत असताना समाजाच्या उद्धारासाठीचं काम मात्र त्यांनी थांबू दिलं नाही किंवा त्या कामात मात्र खंड पडू दिला नाही. या सगळ्या सुमारास महाराष्ट्रात अस्पृश्य उद्धारांसाठीची कळकळीने काम करणारे किंवा झटणारे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानातील कनिष्ठ वर्गास शिक्षण देण्याची घोषणा केली. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची छत्रपती शाहू महाराजांची जी भेट घडवून आणली ती दत्तोबा पवार या आंबेडकरांच्या स्नेहाने यांनी आंबेडकरांना शाहू महाराजांकडे घेऊन जाऊन त्यांचा परिचय करून दिला आणि त्यानंतर मग शाहू महाराज आंबेडकरांवर खुश होऊन किंवा आंबेडकरांच्या कार्याविषयीची जी काही कार्याला प्रेरित होऊन महाराजांनी आंबेडकरांना आर्थिक सहाय्य देऊ केलं आणि तेव्हा मग मुकनायक हे पाक्षिक काढण्यास आंबेडकरांनी काढलं आणि याचा जो काही खर्च आहे तो शाहू महाराजांनी दिला. हे मुकनायक जे पाक्षिक आहे ते 31 जानेवारी 1920 रोजी पुन्हा सुरू झाले. हा इथं बाल्य अवस्था किंवा शिक्षण हे सगळं संपत किंवा इथला तो मधला जरी कोर्स राहिला इंग्लंडमध्ये जाऊन अभ्यासाचा तरी पुन्हा खऱ्या अर्थानं पुढचा जो टप्पा आंबेडकरांच्या आयुष्यातला तो सुरू होतो, म्हणजे जीवित कार्याचा आरंभ सुरू होतो. या सगळ्या काळामध्ये आंबेडकरांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वकिलीचं काम सुरू केलं. कारण आंबेडकर हे विधितज्ञ होते, कायदेपंडित होते. त्याच्यामुळं त्यांनी अनेक केसेस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन वेगवेगळ्या भागात जाऊन केसेस लढवलेले आपल्याला दिसतात. ते पुढं बरेच दिवस केसेस लढवत होते. म्हणजे एक तर त्यांना पैसे मिळावेत, अतिरिक्त पैसे जमा व्हावेत म्हणून ते 2-3 कामं एकदाच करत होते. एकीकडे प्राध्यापकी, दुसरीकडे वकिली आणि तिसरीकडे समाज उद्धाराचं काम किंवा सामाजिक सुधारणेसाठीचा जो काही लढा आहे आंबेडकरांचा अस्पृश्यते विरुद्ध, तोही लढा त्यांनी सुरू ठेवला होता.
या सगळ्या काळात मुंबई विधिमंडळात अस्पृश्यांचे प्रश्न मांडून सरकारवर त्यांनी प्रश्नांचा भडीमारही केला होता. त्यात आनंदराव सुर्वे होते, ज्ञानदेव घोलप, राव बहादूर, सीताराम, केशव बोल्ले होते किंवा हे आदी सदस्य सुद्धा या अस्पृश्यते विरुद्ध आवाज उठवितच होते. जी हिंदू समाजाची समतेच्या पायावर पुनर्घटना केल्याविना त्याची प्रगती होणार नाही असं आंबेडकरांना कायम वाटत होतं. अस्पृश्यता निवारणासंबंधी आंबेडकर आग्रही होते. या काळात विदा सावरकरांची सुद्धा ही भूमिका होती की समानतेनं वागवलं गेलं पाहिजे. अस्पृश्य हा समाज जरी हिंदू समाजाचा जर भाग म्हणून घेत असू आपण त्यांना, तरी ती व्यक्तीच आहेत. त्यांना असे दुहेरी किंवा ज्याला आपण दुसरी वागणूक म्हणतो ती देता कामा नये असंही त्यांचं मत होतं. पण दुसरीकडे मात्र गांधीजी जे काही अस्पृश्यांचा किंवा हरिजनांचा मी पुढारी आहे किंवा असं जे म्हणत होते त्याला मात्र आंबेडकरांचा फार विरोध होता की गांधी हे त्याचं राजकारण करतात किंवा भांडवल करतात असे पुढे ते म्हणतात. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेची बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली आणि भारतातील जे काही पददलित आहेत त्यांचा स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मउद्धार याची शिकवण देण्यासाठी परिवर्तन घडलं पाहिजे किंवा त्यांना स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवलं पाहिजे, तरच हा इथला अस्पृश्य समाज हा पुढे येईल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी विधिमंडळाचं सदस्य म्हणून काम करत असताना महाराच्या वतनांच्या जमिनी ज्या काय होत्या त्या जमिनी सोडून घेतल्या. कुळांचा जो काही प्रश्न होता कोकणातल्या शेतकऱ्यांच्या, तो कुळाचा प्रश्नही मार्गी लावला. या सगळ्या काळात त्यांनी जो भर दिला तो म्हणजे एकीकडे समाज सुधारणा करत असताना दुसरीकडे शैक्षणिक सुधारणा घडल्या पाहिजेत. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी 1926-27च्या आसपास दारूबंदीच्या बाबतीत विधिमंडळात आवाज उठवला होता की दारूबंदी बाबत शिक्षण व दारूबंदी या बाबतीत सक्ती करण्यात यावी, दारूबंदी झाली पाहिजे असं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. 20 मार्च पुढे 1927 हा जो दिवस आहे तो खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा किंवा सोनेरी दिवस आहे असं मानलं जातं. कारण चौदार तळ्याचा सत्याग्रह, महाडमधल्या चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा घडवून आणला. आणि जसं युरोपमध्ये जर्मनी पराक्रमी आहे तसं भारतात महाराष्ट्र हा पराक्रमी आहे. कारण आधुनिक भारतात राजकीय आणि सामाजिक क्रांतीचा जो काही आरंभ झालाय तो महाराष्ट्रातच झाला असंही या पुस्तकात म्हटलं गेलंय. तर महाडचा जो चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर आंबेडकरांना हिंदू धर्मातल्या अनेकांनी टीकेचं धनी केलं किंवा अनेकांनी त्यांच्यावरती टीका केली, अनेकांनी त्यांना सूड बुद्धीनं वागवलं, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले केले. हे सगळं करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र आपला जो काही सामाजिक सुधारणेचा पिंड आहे तो कधी सोडला नाही किंवा त्याच्यापासून ते कधी ढळले नाही. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणत. मधल्या काळात लोकमान्य टिळकांचा आणि बाबासाहेबांचा काही एकाच काळात ते म्हणजे जिथे लोकमान्य टिळकांचं राजकारण संपतं तिथं आंबेडकरांचं सुरू होतं असं म्हटलं जातं. पण टिळकांचा जो काही मुलगा होता श्रीधरपंत टिळक, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल फार प्राणप्रिय होता. त्यांना तो महत्वाचाही मानत होता. 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृती ही शूद्रांच्या गुलामगिरीची गीता होती म्हणून तिची होळी करण्यात आली असं आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे विधिमंडळात स्त्री कामगारांचा प्रश्न मांडला. 1876 साली महार वतनाच्या संदर्भात सुधारणा कायद्याची भूमिकाही बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. नंतर 1928 साली भारतात सायमन कमिशन आले. भारतातील राजकीय असंतोषाची धार कमी करण्याच्या हेतूने 1919चा जो काही कायदा होता त्या कायद्याने केलेल्या राजकीय सुधारणांचे फिरून निरीक्षण करण्यात यावे. त्यात काही सुधारणा करण्याच्या हेतूने हे कमिशन भारतात आले होते. सर जॉन्सन सायमन
हे या मंडळाचे अध्यक्ष होते. 6 सदस्यांचे हे मंडळ होते. यासाठी प्रत्येक प्रांतिक विधिमंडळाने आपली समितीसुद्धा नेमली होती. मुंबई प्रांतिक समितीवर 3 ऑगस्ट 1928 रोजी इतर सभासदांबरोबर आंबेडकरांचीही निवड करण्यात आली होती. सायमन मंडळांशी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. सायमन मंडळांना सहकार्य केल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना टीकेचं धनी बनावं लागलं. बाबासाहेबांच्यावर अनेक स्तरातनं टीका झाली. कोणी बाबासाहेबांना देशद्रोही मानलं गेलं, कोणी विश्वासघातकी मानलं. याशिवाय ज्या विधी महाविद्यालयात बाबासाहेब आंबेडकर शिकवत होते तिथल्या त्यांचा वर्गसुद्धा त्यांच्यावरती त्यांच्या दुसऱ्या दिवशी तासाला बहिष्कार टाकला. त्यातले एका युसुफ मेहर अली नावाच्या विद्यार्थ्यांनी तर बाबासाहेबांच्या तोंडावर चक्क धिक्कार केला. म्हणजे एकीकडं दलित वर्गाच्या प्रश्नासाठी बाबासाहेब आंबेडकर सातत्याने झटत होते, दलित वर्गाच्या मुक्तीसाठी ते प्रयत्न करत होते, तर दुसरीकडं ब्रिटिशांशीही हा झगडा देत होते. अस्पृश्यांची व्यथा ते ब्रिटिशांपुढं मांडत होते. या सायमन कमिशनच्या संदर्भात दलित वर्गाच्या ज्या काही एकूण 18 संस्थानांनी सायमन मंडळापुढं साक्ष दिली. त्यापैकी 16 संस्थानांनी दलित वर्गाकरता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि मग स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा पुढे इतिहास आपल्याला अनेकांना माहीतही आहे. त्या पुढच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी जो मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा मोठ्या प्रमाणात संप घडून आला होता, त्या संपातही दलित वर्गाचे लोक किंवा कामगार होते. त्या कामगारांचा प्रश्नही बाबासाहेब कळकळीने मांडताना आपल्याला दिसतात. या सगळ्या काळात काम करत असताना बाबासाहेबांनी कायम शिक्षणाचा आग्रह आपल्याला धरलेला दिसतो. बाबासाहेब असं म्हणत की शिक्षण ही आपल्या लोकांची महत्तम गरज आहे, शिक्षण हे त्याच्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे, ही जाणीव सदैव आपल्या लोकांना करून दिली पाहिजे. त्यामुळं शिक्षणाचा आग्रह धरणं, शिक्षणासाठी छात्रालये खोलणं किंवा विद्यार्थ्यांसाठी छात्रालयाची स्थापना करणं हा बाबासाहेबांनी पुढच्या काळात घेतलेला अजेंडा होता. याचीच परिपूर्ती म्हणून 14 जून 1928 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाची सभा त्यांनी भरवली आणि भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय व्हावी आणि त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण घेता यावं यासाठीही पुढं बाबासाहेबांनी प्रयत्न केले. कोकणातल्या खोती प्रश्नाविरुद्ध बाबासाहेबांनी आवाज उठवला. मुंबईतल्या गिरणी कामगारांचा दुसऱ्यांदा जेव्हा संप भरला तेव्हाही बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे सगळं करत असताना एकीकडे वकिली मात्र बाबासाहेब करत होते. वकिली करत असताना अनेक खटले सोडवण्यासाठी, अनेक खटल्यांचा निवाडा लावण्यासाठी ते वेगवेगळ्या भागातही जात होते. याच दरम्यान पुण्यातही पर्वती सत्याग्रह झाला. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं गेलं, परंतु काही कारणास्तव बाबासाहेबांना येणं शक्य झालं नसल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. याच पद्धतीचं काम विदा सावरकरांनी रत्नागिरीमध्ये केलं होतं आणि रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्य हिंदूंना प्रवेश मिळविण्याच्या उद्देशानेही विदा सावरकरांनी अनेकदा प्रयत्न केले होते. एकदा विदा सावरकरांनी आंबेडकरांची रत्नागिरीत सभाही ठेवली होती. ठरलेली सभा काही कारणास्तव रद्द झाल्यामुळं विदा सावरकर आणि आंबेडकर हे एका व्यासपीठावर तेव्हा बघायला मिळाले असते, पण काही कारणास्तव ती सभा रद्द झाल्याने हा योगायोग टळला असं आपल्याला म्हणता येईल. पुढं या अस्पृश्य लोकांच्या किंवा आपल्या समाजाचं दुःख जगाच्या वेशीवर मांडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 2 मार्च 1930 या दिवशी आंबेडकरांनी दलित हिंदूंच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नाशिक येथे मंदिर प्रवेशाचा लढा सुरू केला. या लढ्याला अनेक विरोधही झाला. या लढ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायासह नाशिकमध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह घडवून आणला. पण हा सत्याग्रह घडवून आणत असताना अनेक अडचणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना सहन कराव्या लागल्या. तिथल्या हिंदू लोकांनी त्यांचा छळ केला, दगडफेक केली, रस्ते बंद केले.
पोलिसांनीही त्यांचे रस्ते अडवले. अशा या सगळ्या संघर्षातून वाट काढत असताना बाबासाहेबांनी मात्र आपला प्रश्न कधी मागे सोडला नाही, किंवा ज्या प्रश्नासाठी बाबासाहेब आंबेडकर सातत्याने झगडत होते तो प्रश्न पणाला लावण्यासाठी अहोरात्र बाबासाहेब आंबेडकर कष्ट घेताना आपल्याला दिसतात. याचबरोबर या अस्पृश्य लोकांना राजकीय हक्क मिळाले पाहिजेत, या राजकीय हक्कासाठी लढा दिला पाहिजे असं बाबासाहेबांना कायम वाटत होतं. त्यामुळं बाबासाहेबांनी सायमन मंडळाच्या शिफारशीनुसार ज्या गोलमेज परिषद इंग्लंडला भरवली जाणार होती त्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि ते गोलमेज परिषदेत आपल्या अस्पृश्य लोकांच्या व्यथा मांडतात आणि अस्पृश्यांसाठी राखीव जागांचा जो काही प्रश्न आहे तो लावून धरतात. त्यांचे जे काही इतर साथीदार होते किंवा सहकारी होते ते सहकारीसुद्धा बाबासाहेबांच्या प्रत्येक कामात महत्त्वाचा वाटा उचलतात किंवा त्यांच्या प्रत्येक कामात हिरीहिरीनं सहभाग घेऊन त्यांना प्रेरणा देताना आपल्याला या सगळ्या काळात दिसतं. याशिवाय गोलमेज परिषदेत जे काही बाबासाहेबांनी मांडणी केली ती अस्पृश्य लोकांचं प्रतिनिधी म्हणून, ती मांडणीसुद्धा वाखाणण्याजोगी होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं गोलमेज परिषदेतलं जाणं किंवा गोलमेज परिषदेत बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका ही कदाचित त्यावेळच्या इथल्या काँग्रेसला आणि महात्मा गांधी यांना मान्य झाली नसावी. त्यामुळं अनेक गोष्टींवरती पुढं वादविवाद घडून आले. या गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी मुख्यत्वे शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मागासलेल्या समाजाचे प्रश्न व विशेषतः अस्पृश्य वर्ग यांच्या आणि स्थानिक प्रजेच्या हक्कासाठी म्हणून कायम भांडत होते किंवा झगडत होते. मुंबईस आल्यानंतर त्यांचं मोठ्या दिमाखात स्वागतही करण्यात आलं. पुढं गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली. तेव्हाही त्यांचं देशभरातून अभिनंदन केलं गेलं. 14 ऑगस्ट 1931चा काळ असेल तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची पहिल्यांदा भेट झाली. या भेटीत गांधी आंबेडकर यांच्यात अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली, वाद प्रतिवाद झाला. या सगळ्या बाबतीत अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या गणल्या जाणाऱ्या या जातीच्या बाबतीत गांधीजींची भूमिका ही दुतर्फी असल्याचं ह्याच्यात दिसून येतं, वाचताना जाणवतं. पण दुसरीकडं मात्र मुसलमान, शीख व अल्पसंख्याक जो काही समाज आहे त्यांच्या स्थितीबाबत किंवा त्यांच्या प्रश्नांबाबत कुठेतरी गांधीजी आग्रही असल्याचं दिसतात, परंतु अस्पृश्यांच्या प्रश्नाबद्दल ते तेवढेसे आग्रही असलेले दिसत नाहीत. कारण गांधीजी असं म्हणतात की अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा अभिन्न असा भाग असल्यामुळे त्याला हिंदूंपासून वेगळे करण्याच्या मी विरुद्ध आहे. त्यांना राखीव जागा देण्यालाही मी वास्तविकता अनुकूल नाही आहे, अशी भूमिका गांधीजी घेतात. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर गांधीजींच्या या भूमिकेबद्दल विरोध करतात. भारताच्या घटनासंदर्भातही ही दुसरी गोलमेज परिषद महत्त्वाची मानली गेली. तेव्हा 1932 साली बाबासाहेबांनी लंडनहून परतले, ते मुंबईला आले. त्यानंतर 1932 सालीच फेब्रुवारीमध्ये हिंदू महासभेचे नेते डॉक्टर बा.शे. मुंजे आणि अस्पृश्यांचे नेते MC राजा यांच्यामध्ये अस्पृश्य वर्गांसाठी संयुक्त मतदारसंघ व राखीव जागा असाव्यात असा करार झाला. पुढे गांधींनी अस्पृश्यांना राखीव जागा ठेवण्यासाठी विरोध केला. जातीय निवाड्यामुळे भारतीय राजकारण उग्र रूप धारण करीत होते. त्यावेळची स्थिती ही राजकीयदृष्ट्या असंतोषाची होती. त्याच्यामुळं गांधीजी जेव्हा विलायतेतून पुण्यात आले तेव्हा त्यांना 4 जानेवारीला येरवडा कारागृहामध्ये ठेवण्यात आलं आणि मग सरकारने येरवडा येथे त्यांना तुरुंगात ठेवल्यानंतर अस्पृश्य हिंदूंपासून अस्पृश्यांना अलग करू नये असा गांधीजीचा तेव्हाही आग्रह होता. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ जर दिले तर आपण प्राणपणास लावून त्या गोष्टींचा प्रतिकार करू अशी ब्रिटिश मंडळाला गांधीजींनी तंबी दिली आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले असे जाहीर होताच ही स्वतंत्र मतदारसंघांची योजना
ब्रिटिश सरकारने रद्द केली नाही तर मी मीठ किंवा सोडा घातलेलं नुसतं पाणी पिऊन प्राणांतिक उपोषण करीन, अशी त्यांनी येरवडा बंदीगृहातून घोषणा केली. त्यामुळे अस्पृश्य वर्गाच्या या सर्व जागांना निवडणुकीच्या प्राथमिक आणि दुय्यम पद्धती लागू करण्यात याव्यात पुढे असे गांधीजींनी मान्य केलं. परंतु या सगळ्या भूमिकेत गांधीजी कुठंतरी मुसलमान, ख्रिश्चन, शीख आणि अल्पसंख्याक जो समाज आहे त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघासाठी आग्रही असलेले दिसतात. परंतु अस्पृश्यांच्या बाबतीत ते का आग्रही नाही असा आंबेडकर सातत्यानं त्यांना प्रश्न उपस्थित करताना करत होते. पुढे या सगळ्या परिस्थितीचा आढावा या चरित्र ग्रंथात सविस्तरपणाने आलेला आहे. मुळात या सगळ्या घटना घडत असताना दुसरीकडं मात्र बाबासाहेब आंबेडकरांचं घराकडं लक्ष फार कमी होतं किंवा कौटुंबिक परिस्थितीकडं बाबासाहेबांनी विशेष लक्ष या काळात दिलेलं नाही आहे. त्यामुळं या दरम्यान म्हणजे 27 मे 1935च्या किंवा 35च्या आसपास मे महिन्याच्या रमाबाईंची प्रकृती खालावली आणि 27 मे 1935 रोजी रमाबाईची जीवनज्योत मालवली. रमाबाई गेल्यानंतर बाबासाहेबांना फार अस्वस्थ झालं, कारण बाबासाहेबांच्या बाबतीत रमाबाईंचा जो काही रोल होता किंवा जी काही भूमिका होती ती महत्त्वाची होती. कारण रमाबाईंनी हाल अपेष्टा सहन करत आपला संसार नीटनेटकेपणानं केला. कधीही त्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता आर्थिक विवंचना असताना सुद्धा आहे त्या परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं आणि हाल अपेष्टा सहन करून हे सगळं संसाराचं रहाडगाडं रमाबाई पुढं नेत होत्या. त्याच्यामुळं एकीकडं बाबासाहेबांना त्यावेळी रमाबाई गेल्यानंतर हा मानसिक धक्का बसला. त्यांना ही गोष्ट बोचणारी होती, पण आपल्या समाजासाठी जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी स्वस्थ बसून कसं चालेल हा बाबासाहेबांना कुठेतरी विचार स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळं बाबासाहेब पुन्हा 1935 नंतर आपले घर चालवण्यासाठी किंवा आर्थिक घडी विस्कटलेली बसवण्यासाठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आणि ही नोकरी त्यांना नंतर 2 जून 1935 पासून त्यांनी स्वीकारली. पुढं 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे परिषद बाबासाहेबांनी घेतली आणि या परिषदेत जवळपास 10,000 लोक उपस्थित होते. तेव्हा या परिषदेस मार्गदर्शन करताना बाबासाहेबांनी अशी घोषणा केली की मी दुर्दैवाने अस्पृश्य जातीत जन्माला आलो, हा माझा काही अपराध नाही, परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही, हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि पुढं मग ते हिंदू समाजाच्या पुनर्रचनेसाठी काम करू लागले. जो 4 वर्णावर आधारलेला हिंदू समाज आहे, वर्ण हा इथल्या माणसाच्या सत्वावर आधारलेला असतो. 4 वर्णाचे रूपांतर पुढं जातीत होतं आणि या जाती कशा बांधलेल्या आहेत किंवा त्या जाती कशा घातक आहेत, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला कशा मारक आहेत, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजाच्या पुनर्रचनेचा पुढं प्रयत्न करतात. हिंदू समाज हा एका जातीचा समूह आहे. जात ही हिंदूच्या अवनतीचं कारण आहे. जाती व्यवस्था हिंदूंच्या अखंड पराभवास कारणीभूत ठरते असं बाबासाहेब आंबेडकर पुढं म्हणतात. कारण धर्म हा मनुष्याकरता आहे, मनुष्य हा धर्माकरता नाही. ह्या जगात तुम्हाला जर कुठला धर्म हवा असेल किंवा या जगात यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला हिंदू धर्माचा त्याग करावा लागेल असंही ते आपल्या अनुयायास सांगतात. कारण त्यांना आलेला अनुभव आणि अस्पृश्य म्हणून जी मिळालेली वागणूक होती, कारण कितीही शिकून पुन्हा तुम्ही तुमच्या जातीच्या जोखडातून मुक्त होत नाही, ती तुम्हाला पदोपदी तुमची जात आणि तुमचा धर्म हा तुम्हाला काही गोष्टी करू देत नाही किंवा तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला उपभोगू देत नाही. यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजाच्या आणि हिंदू धर्म हा किती व्यक्तीला
आपल्या व्यक्तीला अडवून ठेवतो किंवा व्यक्तीची कुचंबना करतो. त्यामुळं धर्माला त्याग करून, हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्म स्वीकारला पाहिजे अशी बाबासाहेबांची आता ठाम भूमिका नंतर झालेली दिसते. 1935च्या कायद्यान्वये प्रांतांना स्वायत्तता मिळाली आणि नवीन राजवटीस प्रारंभ झाला. मग जिकडे तिकडे निवडणुकींचं वारं आणि स्पर्धेचं वातावरण तयार झालं. यात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांच्या चर्चा करून किंवा अनुयायांच्या सहकार्याने स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि ह्या स्वतंत्र मजूर पक्षाचा जो अजेंडा होता तो अजेंडा भूमिहीन, गोरगरीब जनता किंवा शेतकरी आणि कामगार यांच्या ज्या निकडीच्या गरजा आहेत त्यांची गऱ्हाणी मांडण्यासाठी हा पक्ष काम करेल असं ठरलं. यात कुळांना संरक्षण देणं, कामगारांच्या हिताचे कायदे करणं, सामाजिक सुधारणा घडवून आणणं आणि खेड्यातल्या आरोग्याचा प्रश्न सोडवणं हाही या पक्षाचा मुख्य रोल होता. पुढं 17 फेब्रुवारी 1937ला ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या प्रांतासाठीच्या, त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने 17 जागा लढवल्या. 17 पैकी 13 जागा स्वतंत्र मजूर पक्षाला त्यावेळी जिंकता आल्या. यात बाबासाहेब आंबेडकरही मुंबईमधून जिंकले, पण पुण्याची जागा मात्र या स्वतंत्र मजूर पक्षाला जिंकता आलेली नाही आहे. यावेळी काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या विरोधात मोठी शक्तीपणाला लावलेली दिसते. पुढं 1937 नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायाच्या कामासंबंधी धुळ्याला जात होते. तेव्हा त्यांचा चाळीसगाव स्टेशनवरती अनेक अस्पृश्य लोकांनी त्यांचा सत्कार केला आणि यावेळी आंबेडकर कोण आहेत, आंबेडकर आमचे बादशाह आहेत अशी नवी घोषणा उदयास आली. 1937 सालीच बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूर येथे अस्पृश्य वर्गाच्या परिषदेस उपस्थित राहून त्यांनाही संबोधित केलेलं दिसतं. कम्युनिस्टांच्या नेत्याला लाजवील असे बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती, कारण आंबेडकर हे शेतकरी, कामगार आणि भूमिहीनांचे ते एक प्रभावी पुढारी बनतील अशी आशा आता सगळ्यांना लागून राहिली होती. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न एवढ्या पोटतिडकीने बाबासाहेब आंबेडकर या काळात मांडत होते की ते कम्युनिस्टांना सुद्धा त्या पद्धतीनं मांडता आलेले नाही आहेत. पुढं अनेक कामं बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यात शेतकऱ्यांप्रमाणे रेल्वे कामगारांच्या संघटना वर पण भर दिली किंवा रेल्वे संघटनेत काम करणाऱ्या लोकांचे प्रश्नसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. त्यासाठी त्यांनी मनमाडला अस्पृश्य कामगारांची एक परिषद भरवली आणि त्या परिषदेत जवळपास 20,000 कामगार उपस्थित होते. कामगारांची एकजूट झाली पाहिजे यासाठी ब्राह्मणशाहीचे निर्मूलन केले पाहिजे, कारण जोपर्यंत कामगार एकजूट होत नाही तोपर्यंत ब्राह्मणशाहीचं निर्मूलन होणार नाही असंही बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. पुढं हिंदू धर्म सोडून कुठला धर्म स्वीकारायचा हाही प्रश्न होता. त्यावेळी बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला. मग बाबासाहेब बौद्ध धर्मांच्या छायेत जाताना आपल्याला दिसतात किंवा त्यात तशी मांडणी दिसते. 1950 साली हिंदू कोडबिलाची मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी मृत्यू भजनाविरुद्धही आक्रमक हल्ला चढवला होता. आंबेडकर 1942 मजूर मंत्री म्हणूनही चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं दिसतं. पुढं घटना समितीत अनेक महत्त्वाचे मुद्दे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले. उच्च शिक्षणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था स्थापन केली. 20 जून 1946 रोजी सिद्धार्थ महाविद्यालयाची निर्मिती केली. स्वतंत्र भारताच्या या सगळ्या घडामोडीत पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर हे
समाविष्ट झाले किंवा त्यांना मंत्री म्हणून समावेश करून घेण्यात आला. 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी घटना समितीने घटनेच्या मसुदा निर्मितीसाठी एक लेखन समिती तयार केली आणि तिच्या अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमण्यात आलं. बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंत्री किंवा आपण त्याला कायदा मंत्री म्हणू, ते कायदा मंत्री होते. हा सगळा घटनाक्रम आपला सगळ्यांना माहीतच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो बौद्ध धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारण्याची जी दीक्षा घेतली त्यात बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धर्म नीतीवर अधिष्ठित आहे. तसेच बुद्ध हा मार्गदाता आहे. उलट पक्षी श्रीकृष्ण म्हणतो मी देवतांचा देव आहे. ख्रिस्ताने सांगितलंय मी देवतांचा पुत्र आहे. मोहम्मद पैगंबराने सांगितलंय मी देवांचा प्रेषित आहे. बुद्धाखेरीज सर्व धर्मसंचालकांनी आपण मोक्षदाते आहोत ही भूमिका मांडली आणि स्वतः रसखलनातील आहोत अशी ग्वाही दिली. उलट पक्षी बुद्धाने आपल्याकडे मार्गदर्शकाची भूमिका पत्कारली. बुद्धाचा धर्म म्हणजे नीती. बुद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारार्थ मांडला. ब्राह्मणांच्या मते धर्म म्हणजे यज्ञ आणि देवाला दिलेली आहुती. कर्माच्या ऐवजी बुद्धाने धर्माचे नवनीत म्हणून नीतीच मांडले. हिंदू धर्माचे सामाजिक तत्व असमता आहे तर बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध धर्म हा जवळचा वाटतो किंवा बौद्ध धर्म हाच माणसाच्या उन्नतीचं लक्षण वाटतं. म्हणून 1950मध्ये त्यांनी महाबोधी संस्थेच्या एका मासिकात बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य नावाचा एक महत्त्वाचा आणि दीर्घ लेख लिहिला होता. त्यात बुद्ध धर्मावरील बाबासाहेबांनी विचार प्रकटपणे मांडले होते. प्रचलित धर्मामध्ये जगाने स्वीकार करावा असा एकच धर्म आहे तो म्हणजे बुद्ध धर्म असं बाबासाहेब त्यावेळी म्हणतात. त्यानंतर त्यांनी आपल्या मनाचा निश्चय ठाम करून बुद्ध धर्म स्वीकारला. पुढच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी जे 1951 साली मंत्रिमंडळात हिंदू संहिता किंवा हिंदू विधेयक बिल मांडलं त्याला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि काँग्रेसनी विरोध केला होता. पण बाबासाहेब आंबेडकरांची खूप इच्छा होती की हे विधेयक संमत झालं पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंनाही पत्र आणि लिहून तशी विनंती केली होती. 1952 साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज ही बहुमानाची पदवीही दिली होती. त्याच्यानंतर 1953 साली बाबासाहेब आंबेडकरांनी भाषिक राज्य निर्मितीविषयी जो काही लढा सुरू झाला त्याला पुष्टी दिली होती आणि राज्यवार प्रांतरचनेनुसार भाषिक राज्यांची निर्मिती होणार होती. पण त्यावेळी काँग्रेसने त्याला काही प्रमाणात विरोध दर्शवला होता. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली होती. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की भाषिक प्रांत रचना झाली पाहिजे, भाषेनुसार राज्याची निर्मिती झाली पाहिजे अशी भूमिका बाबासाहेबांनी त्यावेळी घेतली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हिंदू धर्म चा धिक्कार केला आणि बौद्ध धर्माचा आपल्या लाखो अनुयायासह स्वीकार केला आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि नंतर बाबासाहेबांच्या ज्या काही करण्यासारख्या बाबासाहेबांना ज्या गोष्टी होत्या बाबासाहेबांनी त्या गोष्टी करण्याचा आतोनातपणे प्रयत्न केला. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब कुठेतरी आपल्या या सगळ्या जीवनक्रमामध्ये अस्पृश्यता संपली पाहिजे. अस्पृश्यता ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. ती जातीवाचक आहे, ती एका जातीत बांधली वर्णात बांधलेली आहे. म्हणून जो धर्म या सगळ्या गोष्टींना झुगारून देत नाही तो धर्म काय कामाचा अशी बाबासाहेब ही भूमिका घेतात. बाबासाहेबांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार यासाठी बेसिक ज्याला मूलभूत काम असं म्हणून ते मूलभूत काम केलेलं दिसतं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सबंध आयुष्यामध्ये कामगारांचे प्रश्न, उपेक्षितांचे प्रश्न, अस्पृश्यता संपवण्यासाठी, अस्पृश्य समाजाच्या मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी अहोरात्र बाबासाहेब आंबेडकर कष्ट करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यभरात केल्या त्या सगळ्या
गोष्टींमुळं आजचा हा समाज जो अस्पृश्य समाज आहे तो कुठंतरी तो मुक्ती त्याला मिळालेली आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, ज्या घटनेचे बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार मानले जातात, ती घटनाच खऱ्या अर्थानं आज आपला धर्मग्रंथ आहे असं आज म्हटलं जातं. त्यामुळं राज्यघटना असेल किंवा या सगळ्या दीनदलित, उपेक्षित, अस्पृश्य, कामगार, शेतकरी या सगळ्यांचे कैवारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडं आपण बघतो. हा चरित्रग्रंथ डॉक्टर धनंजय कीर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं लिहिला आहे. या सगळ्या चरित्रग्रंथामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग, छोट्या मोठ्या बारकाव्यांची उदाहरणं खूप नीटनेटकेपणाने धनंजय कीर यांनी दिलेली आहेत. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना हा ग्रंथ सोडून देऊ नये किंवा वाचताना तो ग्रंथ बाजूला करावा असं वाटत नाही आहे. म्हणून प्रत्येकाने हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यासाठी संग्रही ठेवावा किंवा तो वाचावा एवढीच अपेक्षा करून मी थांबतो. धन्यवाद.